नमस्कार, मी शुभम चौरे. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. आता सावधान मुंबईकरांनो, मुंबई हाय अलर्टवर. डॉक्टरांच्या संपामुळे चिमुकलीने गमावला प्राण. नमस्कार लाईव्हच्या दणक्याने प्रशासन कामाला लागले. बोळेगाव व येसगी येथील रेती उपसा बंद. महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिली भाजपचे दिल्लीचे प्रभारी पद. ग्रामीण परिसरातील महाविद्यालयांना प्रवेश क्षमता वाढवून द्या, डॉक्टर वाकोडकर. बातमीपत्र विस्ताराने. नमस्कार लाईव्हने सातत्याने येसगी, माचनूर व बोळेगाव येथे होणारी अवैधरित्या वाळू उपशावर आवाज उठवला आणि याचेच फळ म्हणजे या ठिकाणी चालू असलेली बेकायदेशीर वाळू उपसा बंद पडली आहे. नमस्कार लाईव्हने सातत्याने बोळेगाव, येसगी, माचनूर येथील अवैधरित्या वारेमाप प्रमाणात रेती उपसाविरुद्ध आवाज उठवला होता. त्या ठिकाणच्या चित्रीकरणही बातमीपत्रात प्रसारित केले होते. तसेच माहिती अधिकारात तेलंगणाच्या सीमेवरच्या ट्रॅफिक चेकपोस्टवरून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक झाल्याचा पुरावा समोर आल्यावर झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले. यामुळे गत 2 दिवसापासून वाळू उपसा बंद आहे. सरकारचे होणारे नुकसान, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, रस्त्याचे होणारे नुकसान असे बरेच यामुळे वाचलेले आहे. यामुळे सामान्य जनता एकीकडे नमस्कार लाईव्हला धन्यवाद देत आहे, तर दुसरीकडे वाळू माफिया त्यांच्या हस्तकामार्फत व काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या व्यक्तीमार्फत नमस्कार लाईव्हला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहीतरी खोटे नाटे काढून नमस्कार लाईव्हच्या प्रतिनिधीला यात गुंतविण्याचा प्रकार चाललेला आहे. परंतु अशा अभद्र प्रवृत्ती व गावगुंडांच्या गुंडशाहीला नमस्कार लाईव्ह दबलेली नाही व दबणारही नाही. नमस्कार लाईव्हला दिलेल्या धमकीचा कुठलाही परिणाम होणार नाही. प्रशासनानेही अशा गावगुंडांवर त्यांची कारवाई करावी व या रेती माफियांपासून जनतेला व पर्यावरणाला मुक्ती मिळवून द्यावी अशी अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार अधिकृतपणे जरी रेती उपसा बंद झाला असला तरी अनधिकृतपणे रेती उपसा चालूच आहे. जर हे बंद झालं नाही तर नमस्कार लाईव्ह पुनश्च एक बार या विरोधात एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाही. आता सणांची लगबग चालू होणार, म्हणजेच मुंबईतील बाजारपेठांमध्ये गर्दी राहणार. याच पार्श्वभूमीवर 26/11 पेक्षाही मोठ्या हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. मुंबईत 13 दहशतवादी घुसले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो थोडंसं सावधान. पावसाळा सुरू झाल्यावर आता सणांचे वेध लागलेत. त्यासाठी मुंबई या हक्काच्या बाजारपेठेत खरेदीचा हंगाम सुरू होईल. पण सावधान, सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घातपात करण्यासाठी 13 दहशतवादी घुसले आहेत असा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट आहे. 26/11 पेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी संघटना आहेत. मुंबई पोलिसांनी एकूण 741 ठिकाणं संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. त्यापैकी 128 संवेदनशील ठिकाणं दक्षिण मुंबईमध्ये आहेत. सर्वच वस्तूंची होलसेल मार्केट या भागामध्ये असल्यामुळे यातल्या 106 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुंबईत डेव्हिड हेडलीने ज्या जागांची रेकी केली होती त्या ठिकाणी हल्ले होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण 9 ते 10 ठिकाणी हे मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो थोडं सावधान. अनेकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर्सना आपण देव मानतो, पण आज जी घटना घडली त्या घटनेने सर्वांच्या मनात डॉक्टर एवढे असंवेदनशील कसे असू शकतात हा प्रश्न पडलाय. याला कारणही तसंच आहे. कालपासून डॉक्टर्स आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले होते आणि या वेळेत उपचाराअभावी एका चिमुरड्याचा जीव गेला आहे. रुग्णांना वेठीस धरून आपल्या मागण्यांसाठी अडकून बसलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईतील एका 6 महिन्याच्या बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने नागरिक व बाळाच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. या 6 महिन्याच्या बाळाला भाजल्याने त्याला केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे आढळून आल्यावर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांना विनवणी करून बोलवले. मात्र डॉक्टरांनी जुजबी तपासणी करून ते निघून गेले आणि परत आलेच नाहीत. डॉक्टरांच्या आणि सरकारच्या निष्काळजीपणा ह्याच जबाबदार आहेत असा बाळाच्या वडिलांनी आरोप केला आहे. मोहम्मद सोहेल हा मुलगा 40% भाजला होता. डॉक्टरांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या 2 दिवसापासून मार्चच्या डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला होता. सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे तो संप आता मिटला आहे. मात्र या डॉक्टरांच्या संपामध्ये 2 दिवसात झालेले नुकसान व गेलेले जीव वापस येतील का असा कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे अनेकांना जीवनदान देणारे हे डॉक्टर रुग्णांशी असंवेदनशील झाले आहेत असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र.
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेरचे सुपुत्र श्री श्यामजाजू यांची भाजपाच्या दिल्लीच्या राज्यप्रभारीपदी निवड झाली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेरचे सुपुत्र श्री श्यामजाजू यांची भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली राज्याच्या प्रभारीपदी निवड झाली आहे. संगमनेर सारख्या छोट्याशा गावातून येऊन श्री श्यामजाजू यांनी ही मजल मारली आहे. भारतीय जनता पक्षासारख्या राज्यात व देशात सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांची निवड झाली होती. लहानपणापासूनच संघाच्या विचारधारेत वाढलेले श्यामजाजू यांनी पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले आहे. सुरुवातीला भारतीय जनता युवा मोर्चाचे काम त्यांनी सांभाळले. त्यानंतर बराच काळ नवी दिल्लीचे अशोका रोडवरील भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयाचे कार्यालयीन मंत्री म्हणून काम सांभाळले. त्यामुळे त्यांना बढती मिळत मिळत राष्ट्रीय उपाध्यक्ष पद मिळाले व आता दिल्ली सारख्या महत्वाच्या राज्याचे प्रभारी पद मिळाले आहे. आता मात्र यांची खरी कसोटी लागणार आहे. दिल्लीमध्ये आपचे सरकार आहे, जनतेने प्रचंड बहुमताने सत्ता दिली आहे. अशा विरोधात त्यांना लढून भाजपला पुनश्च उभे करायचे आहे. त्यांच्या भावी कार्याला हार्दिक शुभेच्छा. ग्रामीण परिसरातील महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढून घ्यावी, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता विज्ञान व वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाकरिता प्रवेश क्षमता 25% वाढवून घ्यावी अशी आग्रही मागणी डॉ. अशोक वाकोडेकर यांनी केली आहे. या शैक्षणिक वर्षातील 12वीचे वाढते निकाल पाहता ग्रामीण परिसरातील महाविद्यालयासमोर प्रवेश देण्याचे प्रश्न गंभीर बनला असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता विज्ञान व वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाकरिता प्रवेश क्षमता 25% वाढवून द्यावी अशी आग्रही मागणी स्वामी रामानंद तीर्थचे प्राचार्य कल्याण संघाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक वाकोडकर यांनी दिली आहे. अलीकडेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सिनेट सभागृहात प्राचार्य कल्याण संघांची बैठक माननीय कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावर्षी शासनाने नवीन महाविद्यालय तुकडी अथवा नवीन विषय दिले नसल्याने महाविद्यालयातून प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही बाब लक्षात घेता क्षमता वाढवून मिळावी असे निवेदन माननीय कुलगुरूंना देण्यात आले आहे. याच प्रसंगी मराठवाड्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असल्याने शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे असाही प्रस्ताव प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी मांडला. या दोन्ही बाबीबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असल्याने वरिष्ठ पातळीवर मांडण्यात येईल असे कुलगुरूंनी सभागृहात सांगितले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित बैठकीत कुलगुरूंनी एक शिक्षक एक कौशल्य, व्हर्च्युअल कॅम्प्स, नॅक बाबतची कार्यशाळा आणि संशोधन इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केलं. या प्रसंगी प्राचार्य महासंघाचे सेक्रेटरी डॉ. सर्जेराव शिंदे, प्राचार्य सरनाईक, प्राचार्य अजय पाटील, प्राचार्य शरद कुलकर्णी, प्राचार्य एरंडे यांनी या चर्चेत सहभाग घेतला. प्राचार्याचा प्रश्न समजून घेण्यासाठी महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर, कुलसचिव श्री पाटील, वित्त अधिकारी कातला कुट्टे आणि प्रदेश परीक्षा नियंत्रक रवी सरवदे उपस्थित होते. यावर्षी 12वीचा निकाल हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त लागल्यामुळे BSc फर्स्ट इयर आणि BCom फर्स्ट इयर या 2 वर्गासाठी विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. आणि देगलूर सारख्या ठिकाणी देगलूर महाविद्यालयामध्ये कॉमर्स फॅकल्टी ही एकमेव आहे. अन्य महाविद्यालयामध्ये कॉमर्स हा विषय नाही आणि त्याच्यामुळे माननीय कुलगुरूंना ही विनंती केली की आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रवेशाची उत्सुकता लक्षात घेता विज्ञान प्रथम वर्ष आणि वाणिज्य प्रथम वर्ष या 2 वर्गासाठी किमान 25% तरी आपण आम्हाला विद्यार्थी क्षमता वाढवून देण्यात यावी. ही परिस्थिती केवळ देगलूरचीच नाही तर प्राचार्य कल्याण संघाने जो आढावा घेतलेला आहे
त्यामध्ये बहुतेक सर्व महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे. मागच्या वर्षी 10-15-20% पर्यंत वाढीव संख्या देण्यात आली होती. तशीच यावर्षी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी प्राचार्य कल्याण संघाच्या वतीने माननीय कुलगुरूंना दिलेली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी जे काही पेरलेलं आहे तेही उगवलेलं नाही आणि जे उगवलेलं आहे ते सुकून जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि कल्पना आहे आपल्याला की तालुका पेसमध्ये विशेषतः सर्व शेतकऱ्यांची मुलं इथे प्रविष्ट झालेली असतात आणि म्हणून त्यांच्यावरती फीसचा भार पडू नये याकरता प्राचार्य कल्याण संघ हा शासनाला विनंती करतोय की जिथे जिथे दुष्काळ सदृश परिस्थिती असेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची फीस ही पूर्णतः माफ करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. अशा प्रकारच्या प्रामुख्यानं 2 मागण्या आम्ही प्राचार्य कल्याण संघाच्या वतीने केलेल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ प्राचार्य कल्याण संघ हा नेहमीच विद्यार्थ्याच्या कल्याणाचा विचार करतो आहे. विद्यार्थी हाच त्याचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून या अनुषंगाने या 2 गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं यासाठीचा हा प्रयत्न आहे. संपत्तीचे आणि व्यवहाराचे सर्व लेखी पुरावे सादर करा, हायकोर्टांचा भुजबळांना आदेश. एकनाथ खडसेंच्या पुतण्याविरुद्ध अटक वॉरंट. रविवारी मुंबई मेट्रोचा जम्बो ब्लॉक. सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मेट्रो बंद. विमानातील सहप्रवाशांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा. शासकीय शिक्क्यांचा गैरवापर, व्यवहाराविरुद्ध गुन्हा. लोकांना वाटतं की काळा रंग अशुभ असतो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवत असतो. नितीन गजबारे, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. सावधान मुंबईकरांनो, मुंबई हाय अलर्टवर. डॉक्टरांच्या संपामुळे चिमुकलीने गमावला प्राण. नमस्कार लाईव्हच्या दणक्याने प्रशासन कामाला लागले. बोळेगाव व येसगी येथील रेती उपसा बंद. महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिली भाजपचे दिल्लीचे प्रभारीपद. ग्रामीण परिसरातील महाविद्यालयांना प्रवेश क्षमता वाढवून द्या, डॉक्टर वाकोडकर. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.